भिवंडी तालुका के लोनाड़ श्रीनगर चौधरपाड़ा के 13 सदस्यों वाली ग्रुप ग्राम पंचायत में आज दिनांक 3 मार्च 2022 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी आरजे राठौड़ की अध्यक्षता में व ग्राम सेवक राजू न्यानोबा आंधले के उपस्थिति में संपन्न हुआ, जिसमें श्रीमती सौ नवरत्ना मारुति भंडारी को 8 वोट मिले और श्रीमती सौ एडवोकेट प्रमिला गणेश कालेकर को 5 वोट मिले, जहां पर श्रीमती सौ नवरत्ना मारुति भंडारी को 3 वोट ज्यादा मिलने से लोनाड़ श्रीनगर चौधरपाड़ा का सरपंच घोषित किया गया। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ नवरत्ना मारुति भंडारी को स्वागत करने पहुंचे जिला परिषद सदस्य थाने रूता गोपीनाथ केने, माजी जिला परिषद सदस्य कृष्णा वाकड़े, लोनाड़ श्रीनगर चौधरपाड़ा माजी सरपंच भगवान रामा केने, पंचायत समिति सदस्य श्याम गायखे, कल्याण डोंबिवली महानगर पालिका के नगर सेवक प्रभुनाथ भोईर, माजी सरपंच रविंद्र भंडारी, एडवोकेट प्रमोद भालेकर, शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत कोली, किरण थले, उप सरपंच प्रदीप थले, माजी सरपंच भाग्यश्री किशोर वाकड़े सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी व नातेवाईक मित्र मंडली ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ नवरत्ना मारुति भंडारी को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ नवरत्ना मारुति भंडारी ने सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज इथे लोणावळा ग्रामपंचायतीची सभा सरपंच पदासाठी निवड झाली। त्याच्यामध्ये 13 सदस्य होते, त्यांचं 2 अर्ज आले, त्यापैकी सौ नवरत्ना मारुती भंडारी यांना सर्वाधिक 8 मतं पडली, त्याच्यामुळे त्यांना मी विजय घोषित केलेला आहे। आणि जे प्रमिला गणेश कालेकर आहेत त्यांना 5 मतं पडली, त्याच्यामुळे नवरत्ना मॅडम ह्या सरपंच पदासाठी म्हणून मी जाहीर केलं। महाराष्ट्र राज्य छत्रपतींना वंदन करून आमचा वाकडे साहेब आणि भगवान केने आणि आमची टीम आम्ही ठरल्याबरोबर टाईमशीर ज्या माणसाला करायचं बरोबर करतो। कोणी किती वापरला, किती ऑफर दिली तर ते आमच्या माणसावर कोणाला फुटत नाही। पैशाने किती विकत घेऊन दे पण तरी माणसं फुटत नाही। फक्त माणसाने विचार करायचा की माणसाने जमिनीवर चालावा, पैशाने चालावा नाही, हीच माझी ईश्वराची प्रार्थना करतो। आमच्याकडे संयम आहे, आम्ही संयममध्येच काम करतो आणि जे ठरल्याबरोबर 4 सरपंचामध्ये 4 उपसरपंच बनतील, याच्यामध्ये दुफेर होणार नाही। आणि एवढं बोलून माझं 2 शब्द जय जय महाराष्ट्र। मी त्यांना खास शुभेच्छा द्यायसाठी आलो इथे आणि आपण सर्व पाहत असाल आजूबाजूला सर्व भगवामय वातावरण आहे। आणि आता जे केने साहेब बोलले की माणसं फुटत नाही, ती माणसं साधी माणसं नाही, आमची शिवसेनेची माणसं आहेत आणि ते कधीच फुटत नाही, ते निष्ठावान असतात। त्यांना फक्त बाळासाहेब आणि शिवसेना एवढंच त्यांचं ध्येय असतं, शिवसेना हे त्यांचं वचन असतं आणि 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण या ध्येयानुसार ते चालत असतात। म्हणून समाजकारण हाच आमचा मूलभूत पाया आहे आणि त्याच्या आधारे आम्ही निवडणुका जिंकत असतो आणि यापुढे जिंकत राहतो। जवळजवळ 8 सदस्य आपल्या सेनेचे असल्यामुळे इथे सेनेचा सरपंच होणार आहे आणि पूर्ण 5 वर्षे हा सेनेचा सरपंच राहील ही मला यांची शुभेच्छा। आणि हा शिवसैनिक कधी फुटत नाही, किती पैसे कबूल केलं टायमाला हो बोलतील पण टायमाला पलटी करतील, या शिवसैनिकांचा ध्येय आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द जय हिंद जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी सरपंच मॅडमला धन्यवाद अभिनंदन करते। आज या आपल्या लोणार ग्रुप ग्रामपंचायतमध्ये रत्नाताई भंडारी हे सरपंचपदी विराजमान झालेले आहेत, त्यांना माझे मनापासून शुभेच्छा। आपल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जी काही कामे विकास कामे बाकी राहिली असतील ती कामे करण्याचं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि माझ्याकडे जी माझ्या हातून जी कामं उत्तमरित्या पार करता येतील ती मी काम करण्याचा प्रयत्न करीन। धन्यवाद। शिवशंभूंना वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या या सरपंच निवडणुकीसाठी उपस्थित असलेले आमचे मित्र प्रभुनाथ भोईर, या ग्रामपंचायतीचे करता भगवान केने, श्याम गायके तसेच सर्व आमचे शिवसेनेचे शाखाप्रमुख, पदाधिकारी, ग्रामस्थ, बंधू आणि भगिनींनो, आताच तुम्ही प्रश्न केला की 1 वर्षापासून तुमच्याकडे सत्ता आहे,
मी तर सांगतो 10 वर्षापासून आमच्याकडे सत्ता आहे आणि आम्ही 10 वर्षापासूनच कामं करतो आणि आमच्यावर लोकांचा विश्वास आहे का हे लोक या गावाचा कायापालट करू शकतील. आज आपण या ठिकाणी उभा आहोत. ही 3 माल्याची इमारत आम्ही मागच्याच वर्षी पूर्ण केली आणि 2 कोटीची कामं आमच्या शिवनगरमध्ये आमच्या सेनेच्या आमदारांनी आम्ही महाराष्ट्र सरकारकडनं मागून घेतली. असे आमचे सर्व कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांच्या माध्यमातून आम्ही गावाचा विकास करण्याच्या दृष्टीनं आज जो आम्ही 1 वर्ष जो सरपंच माझी सुनबाई होती, परंतु काही लोकांना असं आमच्या मित्रमंडळीला घाबरत होते हे राजीनामाच देणार नाही. मित्रांनो, मी मागच्या वर्षी 8 सरपंच बसवलेत, तर आता तर 4च बसवायचे सरपंच आम्हाला. आणि ते शिवसैनिक, काही लोकांची मला अफवा येत होती का शिवसैनिक शब्द पाळत नाही. आम्ही शब्दाचे पक्के आणि शिवसेनेचा जर आमचा नाद कोणी करायचा नाही आमच्याशी. आणि आम्ही कोणाला माहिती आहे तुम्हाला, आरशी पाटलाचा मुलगा माझ्या समोर उभा होता आणि तुम्ही सर्वांनी त्यांना जागा दाखवून दिली. आमच्या समोर कोणी विरोधक असेल आणि विरोधात वागण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्ही झोपल्याशिवाय ठेवणार नाही, या सर्वांच्या साक्षीने सांगतो. आणि आज आमची रत्नाताई जी सरपंच झालेली आहे यांना मी शुभेच्छा अशा देईन का आपला गाव आणि आपला परिसर, आपला नुसतं शिवनगर गाव नाही तर सर्व 4-5 गावं आहेत. जसे आपल्याला लाईटची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. आपण ज्या ज्या वेळेला गावाची योजना करतो, परंतु एक गड आपला घर बांधण्यासाठी माणूस तिकडे जातो, त्याला देखील काम तो आपल्याला द्यायचा असतो. अशा पद्धतीने आम्ही रत्नाताईकडनं अपेक्षा करतो कोणत्याही प्रकारचं गैरसमज करू नका, कारण आम्हाला विकास केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. सरपंच जरी तुम्ही असले तर कामं आम्ही सुचवणार आहोत, कारण या गावाचा भूगोल, इतिहास सर्व आम्हाला माहीत आहे आणि कोणाला काय दिलं पाहिजे. आज आपल्या गावामध्ये पालखी फिरत असताना गटर चालायचे, सर्व वारकऱ्यांचे धोतर भिजायचे, महिलांना त्रास व्हायचा, परंतु आज आपल्या गावातून पालखी कालच गेली आणि बघितलं असेल सर्वांनी, कुठं चिखल नाही, कुठं माती नाही, असं सर्व हे माझे शिलेदार आहेत, हे सर्व अशा पद्धतीचे कामं करतात. मागच्या बॉडीने देखील चांगले. तसं तर 20 वर्षापासून शिवसेनेकडे सत्ता आहे, परंतु काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि मी ज्या वेळेला आता कुठलाही कार्य घेतो तो मी सर्व सहकार्यांचा विचार घेऊन आणि चांगल्या प्रकारे काम करण्याचं प्रभुदास मी काम करतो. आजच आपल्या 8 दिवसापूर्वी लोणार सहकारी सोसायटीची निवडणूक लागली होती आणि मी सर्व शेतकऱ्यांना तिथे बोलवलं आणि 5 सदस्य आपलं बिनविरोध निवडून आलेले त्या संस्थेवर. 2 दिवसामध्ये त्यांचा एक कार्यक्रम आहे आणि चेअरमन देखील त्या सोसायटीवर शिवसेनेचा होणार आहे. आणि म्हणून मी सर्व ग्रामस्थांना एक रिक्वेस्ट करतो, कारण मी 1990ला सरपंच झालो होतो. आज परत मी जे धावतो हे गावासाठी धावतो, आमच्या स्वतःसाठी नाही. आमच्या घराला कलर लागला तरी प्रत्येकजण बोलतो का यांना पैसे आले कुठून. मित्रांनो, मी भले मोठ्या माणसाला हरवू शकतो तर पैसे कुठूनही आणू शकतो. तुमच्या ग्रामपंचायतीच्या जीवावर अजिबात काय करत नाही. माझ्याकडे खूप संस्था आहेत, माझ्याकडे खूप मित्र आहेत. मी ज्या ठिकाणी उभा असेल त्या ठिकाणी आमदार उभा राहतो, खासदार उभा राहतो, अशी माझी पॉलिसी. कालच किसन कतोरे इथे आला साहेब, त्यांनी सांगितलं की माझा मित्र कृष्ण वाकडे, विविध प्रकारची जी कामं आहेत ती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत. तोही माझा चांगला मित्र आहे. या शिवनगरच्या शिवमंदिराला, खंडेश्वरी मंदिराला शिवतीर्थ आम्ही म्हणजे तीर्थक्षेत्र घोषित करणार. भगवान शेठची कल्पना, गायकींची, सर्वांची आपली कल्पना आहे. आणि तीर्थक्षेत्र झाल्यानंतर आपल्या गावाचं नाव चांगल्या प्रकारे होईल. आणि आमच्या या सर्व सदस्यांना, उपसरपंच असतील, सरपंचाला शुभेच्छा देतो. आमच्याबरोबर लक्ष्मण जाधव आहेत, भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत, विश्वासाने आमच्या बरोबर आहे. त्यांना माहिती आहे फसवणारच नाही. बुडला तर का आमचा सर्वांचा बुडेल, पण एकट्या दुसऱ्याला आम्ही बुडवून देणार नाही, कारण ही आमची शक्ती आहे, ताकद आहे. आणि बोलतो तसंच करतो. आमचे चैनू काका इथे आहेत. चैनू काकांनी बरेचसे वर्ष मला बघितलेलं आहे. आणि तुम्ही ग्रामस्थ माझ्यावर एवढा विश्वास ठेवत नाही, पण बाहेर गावात माझं एवढं नाव आहे, मला व्यासपीठावरनं कोणी आठवायला बघत नाही. त्याला कारण असं आहे की एकही शब्द कधी खोटा बोलणार नाही आणि कधी दुसऱ्याच्या मन दुखल असं करत नाही. म्हणून ही ग्रामपंचायत आपण अशाच प्रकारे, जे मागचे सरपंच बसतील त्यांनी अजिबात घाबरायचं नाही. रत्नाताई राजीनामा देणार नाही वगैरे भाषा करू नका, कारण ही मंडळी आम्हाला त्यांना बसवायचे. ते वनिताताई आमची शेवटला राहिली, नाराज होतो का बाबा मी कशी काय बसणार, तुम्हाला बसवल्याशिवाय आम्ही मरणार पण नाही, तुम्हाला सांगतो. का तर कोरोना झाला होता मला, तरी सांगतो मी आता तुम्हाला का ते तुमचं सर्व स्वप्न पूर्ण करू. उपसरपंच आमचे सर्व उपसरपंचांना आम्ही सरपंचाचा चार्ज देणार आहोत. आता प्रभारी सरपंच प्रदीप तले झाला. प्रदीप तले आपल्याबरोबर का लोणारचा फॉर्म भरतो, लोणारला का मत देत नाही, त्याला कारण काय.
की विश्वास असला पाहिजे. विश्वासाच्या ठिकाणी माणसं उभी राहतात, विश्वासाच्या ठिकाणी काम करतात. सर्वांनी खेलीमेलीच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी काम करायचं आहे. आणि झालेल्या या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी सर्वांना बोलू शकलो नाही, राग मनात ठेवू नका, कारण तुमची आम्हाला गरज आहे. ज्या ज्या वेळेला मतदान येतो, ज्या ज्या वेळेला कार्यक्रम येतो, त्यावेळेला माणूस आज मतदार आम्हाला पाहिजे. या दृष्टीने आमचे मंगल थलेत आणि जुने कार्यकर्ते आहेत. आमचे शाखाप्रमुख चंद्रकांत कोले, बलिराम ठाकरे, अनेक अशा सर्व लोकांनी या ठिकाणी भाग घेऊन ग्रामपंचायतची निवडणूक नाही, सर्वच निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शुभेच्छा याच्यासाठी देतो. रत्नाताई, तुमच्या हातून चांगलं काम होणार आहे आणि ते चांगलं काम करण्यासाठी आम्हाला ज्या वेळेला बोलवाल त्यावेळेला आम्ही तुम्हाला मदत करू. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. मला सर्व जनतेचा आणि मला सर्वच जनतेचा एकदम सपोर्ट होता आणि त्याच्यामुळं मी उभे इथे राहिलो. आणि आता मला माझे मान्यवर यांनीसुद्धा मला खूप सहकार्य केलेलं आहे. आणि ते ज्यांनी ती आता सांगितले की काम काय करायचं आहे, मी ते पूर्णपणे माझ्या म्हणजे होणार आहे ते सर्व करणार आहे.